गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा. हा होता श्लोक क्रमांक 1. थँक्यू विहा रेकॉर्डिंग शेअर करायला. नमस्कार बालमित्रांनो, बालराष्ट्रचेतना या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत श्लोक क्रमांक 2. पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. रेडी आहात काय? मुलांनो, तुमच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे असतो की नाही? त्यावेळी रनिंग कॉम्पिटिशन असते ना? तर सांगा जरा, तुम्ही त्याची तयारी कशी करता? मी तुम्हाला एक ऑप्शन देते हा. TV आणि मोबाईल बघत दिवसभर बसून, पिझ्झा चिप्स सारखं जंक फूड खाऊन, प्रॅक्टिस नको आणि कॉम्पिटिशनच्या दिवशी समोरच्या मुलाला धक्का देऊन काहीतरी करून जिंकायचा प्रयत्न. आणि दुसरं ऑप्शन आहे, डेली एक्सरसाइज करून, रनिंगचा अभ्यास करून, घरचं हेल्दी जेवण करून, कॉम्पिटिशनच्या दिवशी बेस्ट परफॉर्मन्स करून. ऑप्शन 2 ना? हां, असंच आपण रनिंग कॉम्पिटिशनसाठी रेडी होऊ, बरोबर? तुम्हाला माहिती आहे, श्लोक 2मध्ये समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात. चुकीचा मार्ग सोडून द्या आणि चांगल्या मार्गाने जावं. छान. आता श्लोक म्हणायचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. इथे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जर तुम्हाला श्रीहरी म्हणजेच राम विष्णू मिळवायचा असेल तर योग्य मार्गाने चला. आता तुम्ही म्हणाल, आपण तर स्पोर्ट्स कॉम्पिटिशनबद्दल बोललो होतो ना, आणि इथे तर श्रीहरीबद्दल सांगतंय, मग ह्या 2 गोष्टी सेम कशा? सांगते हां. जेव्हा तुम्ही एफर्ट घेता, राईट वेनी प्रयत्न करता, चांगला विचार करून काम करता, तेव्हा सक्सेस मिळतो आणि ते सक्सेस म्हणजेच देव. त्यासाठी समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निंद्य सोडून द्यावे आणि वंद्य सर्व भावे करावे. निंद्य वंद्य म्हणजे असा प्रश्न पडला काय? अरे, निंद्य म्हणजे वाईट आणि वंद्य मीन्स छान, करेक्ट. म्हणजेच वाईट विचार सोडून द्यावे आणि छान विचार भावे करावे मीन्स छान विचार फुल डिवोशननी फॉलो करावं. कळला काय श्लोकचा अर्थ? चला मग आता आपण खेळूया एक धमाल गेम. गेमचं नाव आहे गो ऑर स्टॉप. तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल माहिती आहे ना? ग्रीन सिग्नल आलं की गाडी पुढे जाते आणि रेड सिग्नल आलं की गाडी थांबते. तसंच आपण करणार आहोत. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि शक्य असेल तर 2 सर्कल बनवा, एक रेड सर्कल आणि एक ग्रीन सर्कल. नसेल जमेल तर आईला विचारा. उजव्या हातावर ग्रीन कलरचा सर्कल काढा आणि डाव्या हातावर रेड सर्कलचा काढा. आणि आता इमॅजिन करा तुम्ही ट्रेकिंगला चाललाय. मी काही गोष्टी सांगेल. जर गोष्ट योग्य असेल तर ग्रीन कार्ड दाखवा किंवा उजवा हात दाखवा, आणि जर चुकीची गोष्ट असेल तर रेड कार्ड दाखवा किंवा डावा हात दाखवा. रेडी आहात? गेम खेळायला आपल्यासोबत आहे मनस्वी. ट्रेकला जाताना बॅगमध्ये जंक फूड लाईक चिप्स पॅकेट, एनर्जी ड्रिंक्स लाईक स्टिंग वगैरे कॅरी केलं. घरूनच वॉटर बॉटल कॅरी केली. ट्रेकिंग करताना खाल्लेले चिप्स पॅकेट तिथेच फेकले, कचरा केला. गडावर नवीन झाडं दिसली आणि त्याला पाणी घातलं. शाबास. असा विचार केला की श्रीहरी खुश होतो. म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा आपण चांगल्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्याला देव म्हणजेच आपलं यश नक्की मिळतं. बरं का,
हा श्लोक रेग्युलर म्हणायचा आणि आईबाबांना रिक्वेस्ट करा की तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला शेअर करायला. मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्लूड करेल आणि ते पाहून तुमचे फ्रेंड्ससुद्धा एनकरेज होतील. चला बाय. रघुवीर समर्थ.